हॅलो फ्रेंड्स, आय होप माझा आवाज येतोय सर्वांना आणि स्क्रीन पण दिसते. ओके, थँक्यू. तर आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आज एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे जर तुमचं लक्ष गेलं असेल तर या स्लाइडच्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे पॉवर ऑफ ॲफर्मेशन्स. तर ॲफर्मेशन्स म्हणजे स्वयंसूचना असं आपण म्हणू शकतो, किंवा आपण स्वतःशी जी वाक्य बोलतो तर त्या वाक्यांचा आपल्या मनावर काय परिणाम होतो. आपण दिवसभर एकमेकांशी काही ना काही बोलत असतो आणि आपण दिवसभर स्वतःशी पण काहीतरी बोलत असतो आणि कधी कधी ते आपण जे दुसऱ्याशी बोलतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण स्वतःशी बोलत असतो आणि कधी कधी आपल्या भावना आपल्या नियंत्रणात नसतात आणि म्हणून आपण स्वतःशी बोलत राहतो आणि वाहवत जातो बोलत बोलत. तर ह्या सगळ्याचा आपल्यावर काही परिणाम होतो का, होत असेल तर कसा होत असेल, आणि आपल्या बाजूची आजूबाजूची सकारात्मकता नकारात्मकता आपण कशी कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो पाहिजे तसं. तर याविषयी आज एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर गोष्टीपासून सुरुवात करतो. आता सुरुवातीला 2-3 मिनिटं आपण महाभारतचं म्युझिक ऐकलं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची ती खूप आवडती धून असेल आणि खरोखर म्हणजे महाभारत इतकं अप्रतिम एक साहित्य आहे की एखाद्याला इतकी भन्नाट कथा सुचू कशी शकते. असं 2 मिनिट असं मानू, काही लोक म्हणतात की हे सगळं खोटं आहे, ह्या सगळ्या रचलेल्या कथा आहेत. आपण असं मानू, चला ह्या रचलेल्या कथा आहेत. पण इतकं सुंदर कल्पनेत सुद्धा कसं काय सुचू शकतं कोणाला, असा प्रश्न पडतो. इतके छान कॅरेक्टर्स, त्यांच्यामधले रिलेशन्स, चांगले माणसं, वाईट माणसं, स्वार्थ, चांगली माणसं वाईट कशी वागतात, वाईट माणसं चांगली कशी वागतात, मोटिवेशन, जीवनातले सगळे रस तुम्हाला महाभारतामध्ये मिळतील. अद्भुत आहे महाभारत. म्हणजे एक एक गोष्ट इतकी सुंदर आहे की जीवनाचे धडे त्याच्यामध्ये लपलेले आहेत. आपलं आयुष्य संपेल पण त्याचा गोडवा काही संपणार नाही. ज्यांनी त्याचा आणि हे सगळं, ही इतकी सुरस कथा एखाद्या वेब सिरीजला किंवा चित्रपटाला सुद्धा फिकी पाडणार आहे, असं काहीतरी इतकं जिवंत नाट्य आहे. आणि ती सुद्धा एका काव्य रूपामध्ये 1,00,000 श्लोक आणि त्याचं पूर्ण वर्णन, रसभरीत वर्णन, वेगवेगळे पर्व आहेत. किती किती सुंदर आहे हे. म्हणजे तुम्ही जितक्या पण वेळेस वाचता, महाभारत बघता, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्याचा अनुभव घेता आणि तुम्हाला आनंद होतो. तुमची बुद्धी अशी चक्रावून जाते, अरे हे किती छान आहे, तुम्ही रमून जाता, गुंतून जाता. तर महाभारतातली एक एकदम सुंदर गोष्ट आहे की त्यांचा सर्वात जो पॉवरफुल माणूस आहे तो दुर्योधन. आणि दुर्योधनाचा अर्थ काय माहितीये, की योधन करण्यासाठी असाध्य असलेला, दुर्धर असलेला, म्हणजे ज्याला ज्याला तुम्ही सहजासहजी जिंकू शकत नाही, असा तो दुर्योधन. त्याला डोकं आहे, त्याच्याजवळ शक्ती आहे, त्याच्याजवळ बळ आहे आणि म्हणून त्याच्याजवळ तो सत्तेचा अहंकार आहे की मला कोणी हात लावू शकत नाही. तर गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा युद्धाची घोषणा झाली आणि असं समजा की आजच्या डेटमध्ये निवडणुका जाहीर झाल्या, तर जास्तीत जास्त पॉवरफुल माणसं आपल्या पक्षामध्ये कशी येतील,
म्हणजे त्याचे दोन फायदे असतात. एक तर आपल्या पक्षामध्ये ॲसेट्स आणायचे, पॉवर वाढवायची, रिसोर्सेस वाढवायचे आणि समोरच्या पक्षाला वीक करायचं. आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सगळे एकमेकांना खेचत असतात, की तुम्ही आमच्याकडे आहे आणि त्याची सेटिंग कित्येक वर्षांपासून सुरू असते. तर हे युद्धाचं पण असंच झालं, की एक युद्धामध्ये दुर्योधनाला प्रचंड डोकं आहे. तो त्यांचा पूर्ण म्हणजे चाणाक्ष माणूस आहे. तो एकदम खूप चतुर आहे. कावेबाज आहे. त्याला माहिती आहे कुणाचा वीक पॉइंट काय, कुणाला कसं आणायचं, कुणाला कसं बांधायचं. आणि मग सगळ्यांची सेटिंग सुरू झाली, की चांगल्यात चांगले लोक आपल्या पक्षात यावेत. आणि मग असाच एक पॉवरफुल माणूस आहे. भारतामध्ये असे वेगवेगळे देश आहेत आणि एक मद्र नावाचा देश आहे, जो सध्याचा पठाणकोट एरिया आहे किंवा काश्मीरचा काही भाग आहे, पाक काश्मीर असेल, तर त्या भागामध्ये त्यांचं साम्राज्य पसरलं होतं, तो मद्र देश आणि त्यांचा राजा शल्य. हा शल्य ऍक्च्युली नकुल आणि सहदेवचा सख्खा मामा आहे. त्यांची आई आहे माद्री आणि तो मद्र देशाचा राजा शल्य. आणि ऑब्व्हियसली तो कुठे येणार? आपल्या भाच्यांकडे येणार, जिकडे त्याची बहीण आहे तिथंच येणार तो लढायला. आणि तो निघाला. त्याला कळालं कुरुक्षेत्रामध्ये असं असं युद्ध आहे. सध्याच्या हरियाणाच्या मध्ये कुठेतरी कुरुक्षेत्र आहे. त्या रणभूमीकडे तो निघाला. पण हा दुर्योधन इतका चतुर आहे, की त्यांनी काय केलं, तिकडून शल्य निघाला, की रस्त्यामध्ये त्याने त्याची व्यवस्था करायला सुरू केली. आजकालच्या भाषेत सर्किट हाऊस, रेस्ट हाऊस कसे असतात, तर त्यांच्या पूर्ण सैन्याला तो शामियाने दे, त्यांना पूर्ण व्यवस्था कर, त्यांच्या रात्री प्रत्येक जे 7 मुक्काम पडले शल्ल्याचे इथं येईपर्यंत आणि प्रत्येक मुक्कामामध्ये त्याची अप्रतिम सोय. बरं कुठं पण ऍडव्हर्टाईज नाही, कुठं पार्टी नाही, कुणाला कळू नाही दिलं की ह्याच्या मागे कोण आहे, दुर्योधन आहे का आणखीन कोणी आहे. तो शल्य चकित झाला, अरे माझं मुक्काम जिथे पण जातो मी, तर तिथं मला आराम करायला मस्त महाल मिळतो, जेवायला खायला प्यायला छान व्यवस्था होते आणि कुणी नाव पण सांगत नाही की हे सगळं कोण करतंय. आणि ह्याला बरोबर माहिती आहे दुर्योधनाचं जाळं इतकं जबरदस्त आहे, की शल्य कुठून निघणार, कुठं पोहोचणार, त्याचा पुढचा मुक्काम कोणत्या गावात असणार आहे. आणि मग शल्य पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या, ती माणसं माणुसकीची होती, आपल्यासारखी नव्हती. हा केला असेल जाऊ दे. तर तो शल्य मनातल्या मनात म्हणतो, हा जो कोणी देवदूत आहे, जो मला मदत करतोय, तर मी आता त्याचा ऋणी झालो आणि आता मी त्याला काहीतरी मला दिलंच पाहिजे. तर तो म्हणतो की जो कोणी ही माझी व्यवस्था करतोय, तर तो जे काही मागेल त्याला मी देईन, असं त्याने पण केला मनातल्या मनात. आणि 7व्या दिवशी बरोबर दुर्योधन प्रकट झाला आणि त्यांनी सांगितलं की ही सगळी व्यवस्था मीच केली होती. आणि त्यांनी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या बाजूने युद्धात यावं. आता शल्य परेशान झाला. अरे बापरे! आता आपण शब्द तर देऊन बसलो. आता तो म्हणू शकला असता, की "नाही, नाही, मी नाही तुझ्याकडे येऊ शकत. मी तर पांडवांचा माणूस आहे. मी तुमच्या विरोधातला आहे." पण त्या काळातली माणसं अशी नव्हती. ती प्रॉमिस पाळणारी माणसं होती. आणि दुर्योधनाची ही कपट नीती होती. तो पॉवरफुल माणूस होता, डोकेबाज माणूस होता. त्याला माहिती होतं, की शल्याला कसं अडकवायचं. त्याने बरोबर त्याला जाळ्यात अडकवलं आणि त्याला सांगितलं, की "आता तुला आमच्याकडूनच लढावं लागेल." तरी भाग पाडलं. आणि शेवटी शल्य पण म्हणाला, की "ठीक आहे, की तुम्ही आमची इतकी छान व्यवस्था केली, की आणि मी शब्द देऊन बसलो, की मी जेणे पण तुम्ही जे पण मागाल मी देईन आणि आता मी येतो तुमच्या पार्टीमध्ये." तर हे ऐकल्यानंतर तिकडे पांडव खवळले. नकुल सहदेव तर त्यांच्या अंगाची आग झाली. अरे आपले मामा आणि आपल्या अपोजिट जाणार, हे कसं शक्य आहे? आणि असं हे तर फारच भयंकर झालं, चुकीचं झालं. एका दुर्जन माणसाचं किंवा ज्याने आमच्यावर अन्याय केला त्याची साथ तुम्ही कसं काय देऊ शकता? तर ते सर्वजण प्रचंड क्रोधामध्ये असताना असं वाटायला लागलं की दुर्योधनाने जिंकलं. लढाईच्या अगोदरच त्यांनी यश म्हणजे कपटी नीतीने आपल्याला त्यांनी खूप मोठं डॅमेज केलं, असं सर्वांची भावना झाली पांडवांच्या छावणीमध्ये. आणि खरोखर दुर्योधन असा जबरदस्त माणूस होता की एक-एक डाव, प्रतिडाव तो असे टाकायचा. मानसिक द्वंद्व खेळण्यामध्ये तो पटाईत होता. पण त्याला हे माहिती नव्हतं, की आपण किती जरी वॉरफेअरमध्ये एक्सपर्ट असलो, तरी पांडवाच्या बाजूने एक असा अवलिया बसलेला आहे, जो असं सोंगट्या फिरवतो आणि सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतो. महाभारतातून जर भगवान श्रीकृष्णाला वजा केलं, काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. तर कृष्ण आहे, तर पांडव आहेत आणि कृष्ण आहे, तर सगळा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीला. तर ते सर्व कृष्णांकडे गेले. ते म्हणाले, की असं-असं झालं आणि शल्यला पळवलं त्याने आपल्यापासून. काय जादू केली माहिती नाही, पण तो आता आपल्या अपोझिट पार्टीमध्ये मिळाला. कृष्ण म्हणाले, "अरे ह्याच्यापेक्षा तर चांगली गोष्टच होऊ शकत नाही. बरं झालं शल्य तिकडे गेलं." अरे म्हणले, "असं का?"
तर ॲक्चुअली आणि कृष्णाची शल्याने भेट घेतली आणि शल्य रडायला लागला, की फार चुकीचं झालं. मी एक शब्द देऊन बसलो आणि आता दुर्योधनाने मला अडकवलं त्याच्या सापळ्यामध्ये. आता मला तिकडूनच लढावं लागणार. आता मी माझा शब्द मोडू नाही शकत. लोक काय म्हणतील, की शल्यराजाने त्याचा शब्द मोडला. तर नाही, नाही, मी मरण बेहत्तर पण मी असा शब्द नाही मोडू शकणार. आणि मग त्याला त्याला वाटायला लागलं, मी खूप मोठा पापी ठरणार. आता मी माझ्या भाच्यांच्या विरोधात लढणार, चांगल्या पक्षाच्या विरोधात लढणार, कृष्णाच्या विरोधात लढणार. तर कृष्ण म्हणाले, की "अरे शल्य, तू निराश होऊ नको, दुःख व्यक्त करू नको, शोक करू नको. ॲक्चुअली जे झालं ते खूप चांगलं झालं." मग शल्यला कळेना, अरे चांगलं कसं काय झालं? तर त्यांनी सांगितलं, "खरं तर काय आहे ना, मला काही माझी माणसं दुर्योधनाच्या पक्षामध्ये घुसवायचे होते. त्यांच्या गोटात पाहिजे होते, की जे त्यांची बातमी बातमी आणून देतील, जे त्यांच्यावर वॉच ठेवतील, त्यांची पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते सांगतील." तर बरं झालं, की तू त्यांच्या पार्टीमध्ये गेला. एकदम चांगलं झालं, की तू त्यांच्या पार्टीमध्ये गेला आणि आता तर आपल्याला आयताच हेर भेटला, गुप्त हेर भेटला. आता तर बस तू फक्त आम्हाला बातम्या आणून दे. जसं-जसं काय-काय होईल. तू आहे तर आमचाच माणूस. भले तू त्यांच्या पार्टीमध्ये जा, काही प्रॉब्लेम नाही. तर मग शल्य म्हणाला, "ठीक आहे." मग त्यांनी त्याला त्याचा एक रोल समजून सांगितला शल्याला, की नेमकं तुला काय करायचंय? आणि इथून मग खरी गंमत सुरू होते, की कृष्ण आहे ना, तो सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणजे युद्धनीतीमध्ये त्यांना हरवणारं कुणीच नाहीये. कृष्णाला माहिती होतं हे सगळे जे प्यादे आहेत, हे पायदळ आहे, घोडदळ आहे, ही 18 ऑक्शन, ही व्हर्सेस 9 ऑक्शन, ही सेना आहे. हे सगळे लुटूपुटीचे युद्ध आहे. ह्याच्यात काही दम नाही. खरं युद्ध जे असणार, निर्णायक युद्ध, ते फक्त 2 माणसांमध्ये होणार आहे. ते म्हणजे आपला अर्जुन आणि त्यांचा कर्ण. कर्णाकडे वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र आहेत. तो त्यांचा सर्वात पॉवरफुल माणूस आहे, कर्ण. एक भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण. तर असे हे त्यांचे 3 सेनापती. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येकासाठी स्ट्रॅटेजीज आखून ठेवल्या होत्या. भीष्म पितामहाला मारण्यासाठी त्यांनी शिखंडीची वापर करायचा होता. द्रोणाचार्याला मारण्यासाठी त्यांनी ते अश्वत्थामा मेल्याचं सोंग केलं. पण कर्णाला मारायचं कसं? एक सर्वात मोठा अवघड प्रश्न आहे. आणि त्याला माहिती होतं, की कर्णाला आपण समोरासमोरच्या युद्धामध्ये हरवणं जड जाणार आहे आपल्याला. एकतर मी स्वतः शस्त्र उचलणार नाही. अर्जुनामध्ये कदाचित इतकी शक्ती नाही, की तो कर्णाला असाच संपवेल. तर आपल्याला खूप सारे माइंड गेम खेळावे लागतील. कारण कर्ण आहे पॉवरफुल. त्याच्यात ताकद तर निश्चित आहे. आणि म्हणून त्यांनी वापर केला. त्यांनी एकतर स्पाय सोडला आपला शल्य तिकडे आणि दुसरं म्हणजे त्यांनी शल्य आहे ना, तो एकदम असा चतुर काय म्हणतात, एकदम निष्णात, एक्सपर्ट असा सारथी पण आहे. आज सुद्धा एखादी फोर व्हीलर चालवायची असेल, तर ड्रायव्हर चांगला आहे की नाही बघतो आपण. आणि जितकी मोठी गाडी, जितकी महत्त्वाची कामगिरी, तेवढा चांगला क्वालिटीचा ड्रायव्हर लागतो. जितकी समजा आपली गाडी 5,00,000ची असेल, तर साधा ड्रायव्हर पण चालवतो. 25,00,000ची गाडी असेल, तर आपण बघतो, की अरे माणूस चांगला आहे ना, त्याला व्यसन वगैरे नाहीये ना, चांगला आहे ना ट्रॅक रेकॉर्ड त्याचा, विश्वासू आहे ना, गाडीतल्या बातम्या कुणाला सांगणार नाही ना, त्यात इतका त्या ड्रायव्हरचा इन्फ्लुअन्स असतो एकमेकांवर, आपला ड्रायव्हरवर आणि ड्रायव्हरचा आपल्यावर. तर तसंच त्या काळातला तो सारथी आहे. तो युद्धभूमीवर 1 मिनिट सुद्धा तुम्हाला सोडून जात नाही. प्रत्येक क्षणी तो सावलीसारखा सोबत असतो सारथी. आणि ऑब्व्हियसली तुम्ही कुणाशी बोलणार? ती वेळ अशी आहे युद्धाची, तुमच्या मनामध्ये अशी आंदोलनं चालू आहेत, राग येतोय, तुमचा पराजय होतोय, कधी विजय मिळतोय, कधी जीवाचा खेळ आहे. आज समजा तुम्ही एखाद्या दंगलीमध्ये अडकलात, कल्पना करा. तर तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होता. तुम्ही भीता, आक्रमक होता किंवा तुमची बुद्धी भ्रष्ट होते, भान हरपतं आपलं. आपण काय करतोय आपल्याला कळत नाही. तर असंच हे युद्ध आहे, की जिथे माणसं मरतायत आपल्या समोर, आपण शस्त्रांनी दुसऱ्याला मारतोय. आत्ता जिवंत असलेला माणूस आत्ता मरतोय. किती भयानक असेल ती वेळ आणि त्यावेळी माणसाच्या बाजूला कोणीतरी असणं खूप आवश्यक आहे. आपण म्हणतो अर्जुनाला असं निराशा आली, त्याचा घसा कोरडा पडला आणि त्याला स्ट्रेस आला थोडक्यात आणि मग त्याच्या पोटात गोळा आला. तो म्हणायला लागला, "आता माझे पाय थरथर कापतायत." तो एक पॅनिक अटॅक असेल आणि तिथं फक्त धीराचे शब्द वेगवेगळ्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, 2 तासाची गीता अर्जुन परत एकदा उभा राहिला. टनाटन एकदम. "चलो लढते हैं. गाईज बॅक टू वर्क. लेट्स फाईट." असं म्हणून ही भगवद्गीता आहे, की जगातलं सर्वात जबरदस्त मोटिव्हेशन आहे हे. अरे काय होईल? होऊन होऊन काय होईल? एक तर तू मरशील आणि स्वर्गाला प्राप्त होशील, नाहीतर तू विजयी बनशील आणि राजा होशील. का घाबरतोयस?
आणि तसं बघशील तर या सर्वांना मीच मारलेलं आहे किंवा यांचे तर अनेक जन्म झालेले, तुला कसलंच पाप लागणार नाही. असं वेगवेगळ्या प्रकारे तू तुझे कर्म कर, तू नको चिंता करू काय होणार आहे पुढे, तुझ्या धर्माचं पालन कर तू. असं करत 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 चांगला पुरुष कोण, उत्तम पुरुष कोण, स्थितप्रज्ञ कोण, एक 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 गोष्ट त्यांनी सांगितली. 2रा अध्याय, 5वा अध्याय, 7वा अध्याय, 13वा अध्याय, एक एक अभ्यास करण्यासारखा आहे. तर जो मरगळलेला माणूस आहे त्याला सांगितलं नपुंसक बनू नको, उठ, तयार व्हा, उत्तिष्ठ आणि भीड आता सगळ्यांना, बस आता ठोकून काढ, बस फाईट कर. तर हीच तर आपली पण रडकथा आहे की मी कसा करू, मला सक्सेस मिळेल की नाही, माझ्या आयुष्यात किती अडथळे आहेत, हे माझीच तर माणसं आहेत, मग मी यांना कसा दुखवू, मी कसा पुढे जाऊ, मी काय करू. तर तेच उत्तर आपल्याला इथं भगवद्गीतेमध्ये मिळतात. म्हणजे दोघेही समान तुल्यबळ आहेत. असं म्हणायला हरकत नाही की कर्ण वयाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे, तपश्चर्येने मोठा आहे, काकणभर सरस आहे कर्ण अर्जुनापेक्षा. पण दोघांच्या सारथ्यांमध्ये फरक आहे. अर्जुनाचा सारथी कोण आहे, त्याला सतत मोटिवेट करणार आहे, त्याला सतत सांगणार आहे, अरे तू करू शकतो, काही नको घाबरू, मीच आतमध्ये आहे, तुझ्या तुझ्या हृदयात भगवत शक्तीचा वास आहे. आणि त्याला विश्वरूप दर्शन दिलं की बघ माझ्याकडे, डोळे उघडून बघ आणि बघ हे, म्हणजे मी प्रसन्न झालोय तुझ्या मागे एवढी मोठी शक्ती असेल, तू माझा अंश असतील तर तुला घाबरायचं काय कारण आहे. तर हे किती मस्त मोटिवेशन आहे की अर्जुनाचं ध्येय क्लिअर झालं की अरे बॉस, आता तर बस आपल्याला ह्या दुष्ट लोकांना वाट लावायची. पण दुसऱ्या बाजूला काय प्रॉब्लेम आहे, तर जेव्हा युद्धाचा 17वा दिवस उजळतो आणि द्रोणाचार्य त्यांचा वध होतो. आता आपल्याला माहिती आहे अश्वत्थामा हतः म्हणलं त्याने, आणि मग कोणता अश्वत्थामा मला माहिती नाही असं म्हणून मग युधिष्ठिर त्यांच्यासमोर अर्धसत्य बोलल्यासारखं करतो आणि जो धृष्टद्युम्न आहे आपल्या यांचा मुलगा, द्रुपद राजाचा मुलगा, तर त्यांनी मारून टाकलं द्रोणाचार्याला. आता द्रोणाचार्य गेल्यानंतर पुढचा सेनापती कोण, कर्ण. आता एक अडचण आहे की कर्णाजवळ तसा तुल्यबळ सारथी नाही. जसा अर्जुनाजवळ कृष्ण आहे तसा कर्णाजवळ सारथी नाही कोणीच. तर मग कोणाला करायचं सारथी. मग दुर्योधनानेच विचारलं त्याला की बाबा रे कोण आहे कॅपेबल, त्याच्याशी फाईट तर करायची आहे उद्या, तर तुला कोण वाटतं, कोण योग्य माणूस आहे. तो म्हणला एकच योग्य माणूस आहे आपल्याकडे, आणि तो म्हणजे शल्य. कारण की शल्याची जी त्याची कला आहे ती खूप जबरदस्त आहे की घोड्याला कसं पळवायचं, कधी कसा रथ वळवायचा, कसा न्यायचा, कसा दूर न्यायचा, कसा जवळ न्यायचा, त्याच्यात त्याच्यासारखा माणूसच नाहीये. जबरदस्त एकदम कलाकार आहे हा शल्य, खूप मोठा योद्धा आहे. आणि मग तो म्हणतो की चला शल्यला आता तू पटव, फक्त त्याला कन्व्हिन्स कर की तू माझा सारथी हो. जेव्हा दुर्योधनाने सांगितलं की शल्य तुला उद्यापासून, तू राजा आहे मला माहिती आहे, तू खूप मोठा रथी आहे, पण तुला ना कर्णाचा सारथी व्हावं लागेल. आणि ही जरा कमीपणाची गोष्ट आहे दुसऱ्याचा ड्रायव्हर होणं, कारण त्याला हातामध्ये फक्त घोड्याचा लगाम आहे, त्याच्याजवळ शस्त्र नाही मग लढण्यासाठी. शल्य म्हणाला ठीक आहे, तू आता माझा राजा आहे, मी तुझ्या बाजूने लढतोय, मी तुझा सेनापती आहे किंवा सैनिक आहे, मी मान्य आहे तुमची आज्ञा, पण माझी एक अट आहे की मी जे पण बोलेल कर्ण मला त्याच्या उलट उत्तर देणार नाही. मला जे बोलायचं ते मी बोलणार. कर्ण म्हणाला हा ठीक आहे, बोल, तुला काय बोलायचंय बोल, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तू व्यवस्थित मी जशी आज्ञा दिली तशा पद्धतीने तू माझा रथ चालवायचा. असं सेटलमेंट झाली आणि शल्यानी एक पॉवरफुल माइंड गेम खेळायला सुरुवात केली की तो कर्णाला म्हणायचा की अरे कशाला करणं इतकं तू करतोय, अर्जुनासमोर जाशील ना तू मरून जाणार, तू तर जगूच शकणार, अर्जुन किती मोठा किती वीर आहे तो, अरे भगवान शंकराला हरवलं त्याने, तू कोण आहे त्याच्यासमोर. असं म्हणून तो इतका मानभंग केला की तुझ्यात काही ताकद नाही, तू तर जाणारच रे, कशाला रे समोर जायचं त्याच्या, नको आज नको, जाऊ दे, आणि तुझं मला तर वाटायला तुझं मरणच जवळ आलंय, म्हणूनच तू म्हणतोय की अर्जुनाकडे नाही. प्रत्येक वेळी तो त्याला इतकं मिसगाईड करतो की कर्णाला पण स्वतःवर डाऊट यायला लागतो की अरे असं आहे का. त्याला असं वाटायला लागतं की अरे शल्य तू गप्प बस, आणि मला माहिती आहे तू तू त्या पार्टीचा माणूस आहे, तुझ्या भाच्यांवर प्रेम आहे म्हणून तू असं करतोय माझ्यासोबत. त्याला सुरुवातीला असं त्याने रेजिस्ट केलं की हे शल्य जे बोलते ते खरं नाहीये, पण एका लिमिट नंतर ती टॉक्सिक लेवल इतकी वाढली की कर्ण स्वतःवरच डाऊट घ्यायला लागला की खरंच अर्जुन इतका मोठा आहे का, खरंच मी त्याच्यासमोर टिकाव नाही धरू शकणार का, आणि हे लोक सगळे म्हणतात तसंच असेल मग. आणि मग असं हे जे माइंड गेम होते. आणि सर्वात मोठी आणखीन एक गोष्ट आहे, एक कर्णाजवळ अमोघ शक्ती होती, ज्या दिवशी तिने त्याचे कवच कुंडल देऊन टाकले होते
जेव्हा ते इंद्र रूपामध्ये अर्जुनाचे वडील असतात ते येतात आणि त्याला मागून घेतात, तुझे कवच कुंडल काढून दे मला, ब्राह्मण रूपामध्ये येतात. आणि मग त्याच्या बदल्यात त्यांनी मागितली, म्हणजे त्याला म्हणतात की तू खरंच खूप मोठा दानवीर आहे, तर आता माझ्याकडे कर्ज झालं, तुझं कवच कुंडल मी असंच नाही घेऊन जाऊ शकत, आता मलाही तुला काहीतरी द्यावं लागेल. तर काय देतो, काय देऊ? तो म्हणतो की अशी एक शक्ती द्या की ज्याच्यावरती ती सोडली तर मग तो व्यक्ती जिवंत नाही राहणार, त्याच्याजवळ ती अमोघ शक्ती आहे. आता त्या शक्तीचा प्रयोग जर त्याने अर्जुनावर केला त्या अस्त्राचा, तर अर्जुन मरणार, 100% अर्जुन मरणार. आणि समोरासमोरचं युद्ध सुरू आहे, दोघेही तुल्यबळ वीर आहेत, खेळाडू आहेत, मुरलेले आहेत, तासनतास झाले पण युद्धाचा काही निकाल लागेना, थकून गेले. मग शेवटी कर्णाने त्याची ती विद्या काढली बाहेर, त्याचं जे काही अमोघ शक्तीचं अस्त्र होतं, आणि त्याने आता निशाणा लावला. आता शल्य इतका चॅप्टर माणूस आहे की त्याला माहिती आहे की कर्ण आहे ना मारणार, अर्जुनाला ही शक्ती वापरणार. आता आपण त्याला चुकीचा गायडन्स जरी केला तरी तो आपला ऐकणार नाही, फॉर्म मध्ये आलेला आहे तो खूप. तर मग शल्य काय करतो मुद्दामून, त्याला म्हणतो की ह्याचा निशाणा आहे ना, तू ह्याच्या मस्तकावर घे, त्याच्या मस्तकावर घे किंवा त्याच्या छातीवर घे, असं सांगितलं की तू याच्या छातीवर मार, तू याच्या छातीवर मार, तू याच्या छातीवर मार. मी म्हणतो की हे तर अपोजिट पार्टीचा माणूस आहे. हा जर असं सांगत असेल की छातीवर मार, तर आपण ह्याचं नाही ऐकायला पाहिजे. मी ह्याच्या डोक्यावरच मारतो. बहुतेक ह्याने छातीवरती काही कवच घातला असेल, काहीतरी केलं असेल. आणि जर हा ज्या अर्थाने मला मिसगाईड करतोय, मी आल्यापासून बघतोय याला, आणि इतका वेळ याने मला इतके चुकीचे सल्ले दिले, आणि त्यांनी अशा ठिकाणी रथ घेऊन गेला जिथं माझे चाक फसतील. तर आणि अर्जुन अशा प्रकारचे अस्त्र वापरतोय ज्याच्यामुळे सगळा चिखल तयार झाला आणि माझा रथ फसत आलाय, तर त्याला त्याचं फ्रस्ट्रेशन येतं. आता त्याचं शेवटचाही अमोघ शक्ती ही त्याची शेवटचं हत्यार आहे. आणि बस आता अर्जुनाला मारायचं. तो ईर्षेने पेटलेला आहे, कारण त्यांनी वचन पण दिलेलं आहे की फक्त 5 पांडव जिवंत राहतील, एक मारल्याच एक. तो अर्जुन असेल, अर्जुन मेला की गेम खलास, दुर्योधन राजा. त्याच्या आयुष्याचं तेवढंच ध्येय आहे. तर त्यांनी काय केलं की शल्य काय म्हणतोय, छातीवर बाण मार, छातीवर बाण मार, छातीवर बाण मार, हृदयाचा वेध घे. तर मी काय करतो, याच्या डोक्यावर मारतो. आणि मग त्यांनी छातीवर नेम धरलेला, करेक्ट होता तो नेम एकदम. जर त्यांनी तो बाण मारला असता तर कदाचित अर्जुनाला लागला पण असता. पण त्यांनी काय केलं, तिचा धनुष्यबाण वर नेला आणि ते मस्तकाचा नेम धरला. कृष्णाने बरोबर टायमिंग साधून त्याचे सगळे घोडे खाली बसवले, पाचीच्या पाची. रथ पूर्णपणे खाली झुकला आणि ते अमोघ शक्तीचा बाण वाया गेला, कारण की ते निशाणा डोक्यावर धरलेला होता. तुम्ही खाली झुकल्यानंतर तो बाण वाया जाणार. त्याची ती पण शेवटचं जे त्याचा हुकुमाचा एक्का होता, युएसपी होती, एकमेव पॉवर होती त्याच्याकडे, ती पण त्यांनी वाया घातली. तर ह्याच्यात सुद्धा शल्याचा हात आहे. कोणत्या वेळेला करेक्ट गायडन्स द्यायचा, कोणत्या वेळेला चुकीचा गायडन्स द्यायचा, कोणत्या वेळेला मानसिक एकदम गोंधळ निर्माण करायचा, भ्रम निर्माण करायचा, कन्फ्यूज करून टाकायचं, हतोत्साही करून टाकायचं. त्यांनी एक चान्स सोडला नाही टोमने मारायचा. अरे काय अंगराज करणं, तुला तर यांनी 2-2दा हरवलं, तुझे तर कपडे पळून लावले होते, दुर्योधनांची तर एवढी फजिती केली होती, पांडवां म्हणजे असं सगळं त्याला मॅनिप्युलेट करून टाकलं. आणि आपल्याला माहिती आहे मग अल्टिमेटली काय झालं. तर पुढे मग कृष्णाने आज्ञा दिली, त्याप्रमाणे डावपेच खेळून कर्णाचा वध झाला. तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण का जातोय, 5,000 वर्षापूर्वीचं डिस्कशन आज करण्यात काय पॉईंट आहे. खूप साऱ्या आपण कथा ऐकतो, आध्यात्मिक बुवा असतात, सिरियल्स असतात. मनोरंजन आहे का हे फक्त? ही रियालिटी आहे. असेच शल्य आपल्या आजूबाजूला फिरत असतात. आपले मित्र, आपले सो कॉल्ड वेल विशर्स, हितचिंतक, आपले नातेवाईक, आपले कुटुंबीय, आपले फॅमिली मेंबर्स, सॉरी टू से आपले आई वडील, आपले स्पाऊस, बायको, नवरा, मुलं, हे लोक सुद्धा आपल्यासोबत हेच करत असतात. आपल्याच्याने काही होणार नाही, आता तर आपली लाईफ गेली, आता तर आपण काही नाही करू शकत, आपण खूप मागे राहिलो, टाइम निघून गेला, लाईफ खूप अवघड आहे. तुमच्या असं ऐकण्यात येतं की आता तर काही खरं नाही, पेट्रोल तर एवढं महाग झालंय सध्या, महागाई तर भयानक वाढली, भयानक. काय होतं एवढ्या पगारीमध्ये? बिझनेस पहिल्यासारखा चालतो का? आता काही धंद्यामध्ये मजा राहिली का? किती कॉम्पिटिशन झाले? हे काय टॉक्सिक आहे हे सगळं. अशी माणसं जी आपली केअर करण्याच्या नावाखाली आपल्यामध्ये सदानकदा नकारात्मकता भरत राहतात, की आपण काही नाही करू शकत, हे देश असाच राहणार, हे लोक असेच फालतू वागणार, सगळे अप्रामाणिक दुनिया आहे, हे जगणं म्हणजे शिक्षा आहे एक प्रकारची. तर काहीही करून ते तुमच्यामध्ये इतका असंतोष निर्माण करतील की तुमची सगळी शक्ती संपून जाईल. लढण्याची जी उर्मी असते, एका बाजूला बघा कृष्ण आहे, जो लढायला प्रवृत्त करतो, अरे काही नाही होत, लढ, काही नाही होत, तू करशील, तू जिंकशील, मला पूर्ण विश्वास आहे तू जिंकशील. आणि दुसऱ्या बाजूला शल्य तो म्हणतो, अरे मला माहिती तू हरशील,
कशाला जातो लढायला, कशाला या फंदात पडायचं, माफी माग ना, जा ना, सपशेल लोटांगण घाल, माफ करेल तो तुला, असं त्याचं शल्याचं बोलणं आहे. तर हे दोन प्रकारची माणसं आपल्याही आयुष्यात असतात. प्रॉब्लेम असा आहे, शल्य खूप जास्त आहेत आणि आपण त्यांचं ऐकतो आणि कृष्ण खूप कमी आहेत. जे लोक खरोखर असं त्यांची इच्छा असते ना, की ह्या जगाचं भलं व्हावं यार, सगळ्यांचं भलं व्हावं आणि सगळ्यांना आनंद मिळावं, सगळ्यांना सुख मिळावं, सगळ्यांना समाधान मिळावं, अशी माणसं खूप कमी आहेत. हे फक्त महापुरुष आहेत, जे ब्लेस्ड आहेत, जे एनलाइटन्ड आहेत. त्यांना त्यांना त्यांच्या आतमधले चक्र जे आहेत ते एकदम शुद्ध झाले आणि आता त्यांना असं वाटतं, की प्रत्येकाला आनंद मिळावा बस. आणि खूप कमी लोक आहे आणि खूप जास्त लोक असे आहेत, की सगळ्यांनी सगळ्यांनी त्याला कुणाचाही उत्कर्ष सहन नाही होत. आपल्यापेक्षा 2 पावलं जरी कोणी पुढे गेला तर मग त्याला सहन नाही होत आणि मग तो शल्य रूपामध्ये तो त्रास द्यायचा प्रयत्न करतो, काड्या करतो. तर मी जे सुरुवातीला सांगितलं ना, की पॉवर ऑफ अफर्मेशन काय आहे? एक अफर्मेशन हे आहे, की मी स्वतःशी काय बोलतो आणि दुसरं अफर्मेशन हे आहे, की दुसरे लोकं माझ्यावर जे बंबार्डिंग करतात, आदळतात त्यांचे विचार. त्यामुळे कितीही मी माझे पोलादी दार बंद केले मनाचे, तरी सुद्धा त्या फटीतून नकारात्मकता आत शिरते. कारण तो विचारांचा प्रवाह आहे. तो तुम्ही रोखू नाही शकत. स्वामी विवेकानंद म्हणतात, की थॉट फ्लोज. की मी एखादा विचार इथं बसून करत असेल, तर तुमच्या मनात तिथं बसून तो विचार येतो. मी समजा इथं बसून तुमच्यापैकी कोणाची आठवण काढली, तर तिथं मी तुमच्या डोक्यात येतो. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात थॉट फ्लोज. तुम्ही सगळेजण एकमेकांच्या अदृश्य तारांनी जोडले गेलेले आहात. तर मग जर आपल्या सगळ्यांची उत्पत्ती एका समान तत्वापासून झाली असेल, आपल्या सगळ्यांमध्ये एक समान कनेक्शन असेल, आपल्या सगळ्यां म्हणजे असं समजा की आपण वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब आहोत. पण आपल्याला चालवणारी इलेक्ट्रिसिटी सेमच आहे. आणि मग असं निश्चित आहे की त्या एनर्जीला इन्फ्लुअन्स करण्याची ताकद एकमेकांमध्ये आहे. आणि मग हे अफर्मेशन्स जे सुरू होतात, ते इथूनच सुरू होतात. आणि म्हणून मग आपल्याही जीवनाचा चाक कधीतरी त्या रणांगणात फसतो. आपण खूप प्रयत्न करतो, खूप धडपड करतो तो चाक बाहेर काढण्यासाठी. पण हे जे शल्य असतात ते आपल्याला जिंकू नाही देत. ते लोकं ऐन टाईमवरती रथाला चकामध्ये चिखलामध्ये अडकवून ते घोडे काढून घेऊन जातो शल्य. तर कर्ण त्याला आज्ञा देतो, की "शल्या, आता सध्या माझा चाक फसलेला आहे आणि आता तू खाली उतर आणि मला मदत कर हा चाक काढण्यासाठी." शल्य शांतपणे उतरतो, चारी पाची घोडे काढतो आणि तो म्हणतो, की "तू माझा खूप मोठा अपमान केला. मी इतका मोठ्या देशाचा राजा आणि तू मला चाक काढायला सांगितला. अरे, मी तुझा सारथी झालो म्हणून काय झालं? आणि आता तू काय कर, आता तुझं तू चाक काढ. नाही जमलं तर बघ तू काय करायचं. जमलं तुला चाक काढायला, तर मग शंख वाजव आणि मग मी वापस येईन." असं म्हणून तो चुपचाप आपले घोडे घेऊन एका सारथ्याने जर का साथ सोडली, आता आता इतकं दूर नेलेलं आहे त्यांनी रणांगणापासून, ना कुठला कौरव मदतीला येण्याची शक्यता आहे, ना कुठलं साधन येणार आहे. समोर अर्जुनासारखा आणि कृष्णासारखा विरोधी आहे. सोडून दिलं त्याला मरण्यासाठी. तर हे लोकं सुद्धा तेच आहेत. जे तुम्हाला पहिले उचकवतील, जे तुम्हाला म्हणतील, की "तू कर, तू लढ" किंवा खोटी एक आस दाखवतील आणि ऐन टाईमला घोडे काढून निघून जातील, की "आता बघ बाबा तुझं तुझं काय करायचं. आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलं." तर अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आणि अफर्मेशन्स कुणाचे घ्यावेत? तर जे कृष्ण बनून आपल्या आयुष्यात आलेले असतात ना, जे चांगलं विचार सांगण्यासाठी त्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. लोकांना ना बोर होतं, की एखादा माणूस चांगला आहे ना, पण ते नको यार, असं वाटायला लागतं. पण तिथेच आपण चुकतो. आपण त्या सतत प्रवाहामध्ये राहायला पाहिजे चांगल्या विचारांच्या. तर एक दुसरं उदाहरण आहे. हा एक मुलगा आहे, ज्याला तुम्ही कदाचित कोणी ओळखत असेल तुमच्यापैकी आणि वयाच्या 11व्या-12व्या वर्षी म्हणजे जेव्हा 11व्या-12व्या वर्षी ना आपल्याला समज पण नसते. म्हणजे आपण समजा 7वी मध्ये असू, 8वी मध्ये असू. काय कळतं आपल्याला? 8वीतल्या मुलाला काय माहीत असतं? पण ह्या मुलानी एकदम कुमार अवस्थेमध्ये तो कदाचित 12-15 वर्षाचा असेल आणि त्यांनी स्वतःला सांगितलं, की "मी ह्या जगातला सर्वात सक्सेसफुल बॉक्सर आहे, की मी सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा आहे." आणि मग त्यांनी मेहनत घ्यायला सुरू केली. तो म्हणतो, की माझ्या आयुष्यात मी जर सक्सेसफुल झालो, तर त्याचं रिझन एकच आहे, की मी फक्त अफर्मेशन्स बोलायचो, की मी बेस्ट आहे. मी जे जगातला सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा आहे. त्याच्याकडे ना फिजिक होती, ना त्याच्या 7 जन्मामध्ये खानदानामध्ये कोणी बॉक्सर झाला होता, ना त्याच्याकडे अशी अंगभूत काही अशी ताकद होती, ना त्याचा गुरु खूप मोठा होता. कसलीच फॅसिलिटी नव्हती. कसले साधनं नव्हते, कसलं बॅकग्राऊंड नव्हतं. पण त्याला एक माहिती होतं, की माझ्या मनात एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर करून मी काय पाहिजे ते मिळवू शकतो. आणि मग हा मुलगा थोडा मोठा झाला
आणि त्यांनी 18व्या-20व्या वर्षी खूप चांगली बॉडी बनवली. 17-18व्या वर्षापर्यंत त्यांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे विदिन फ्यू इयर्स आहे. 3 ते 5 वर्षामध्ये त्यांनी स्वतःला इतकं लायक बनवलं प्रत्येक गोष्टीसाठी, की मी म्हणलं ना एनलाइटन सोल असतात, की त्यांना त्यांना आहे ना अडथळा दिसतच नाही. त्यांना फक्त त्यांचं गोल दिसतं, की मला इथं पोहोचायचंय बस दॅट्स इट. आणि मग ह्या माणसाने एवढी मेहनत घेतली, एवढी मेहनत घेतली. वयाच्या 21व्या वर्षी तो रिंगमध्ये उतरला आणि त्यांनी पहिल्याच फटक्यामध्ये जगातल्या सर्वात एक नंबरच्या बॉक्सरला त्यांनी खाली पाडलं. एकाच बॉक्स पंचमध्ये. आणि त्याचं नाव आहे मोहम्मद अली. तर इतकं खतरनाक आहे ना ह्या माणसाची आत्मचरित्र, आत्मकथा. आवर्जून वाचा. मी एक आर्टिकल पण लिहिलेलं आहे अलीवरती. अशा खानदानात जो जन्मला, जिथं खायला काही नाही, जिथं काहीच नाही, पण केवळ मनाची शक्ती, डिसिप्लिन वापरून लोखंडासारखी बॉडी तयार केली आणि पुढचे कित्येक दशक त्यांनी राज्य केलंय. त्याच्या समोर उभं राहायची हिंमत व्हायची नाही कोणाची. असं म्हणायचे की यार ह्या अलीसोबत लढण्यापेक्षा तर म्हणजे अर्धा शत्रू तर भीतीने गर्भगळीत होऊन मरायचा. अशी टेरर होती या माणसाची. काय शक्ती असेल. आणि अलीचं असं म्हणणं आहे की मी जो कोणी झालो त्याच्या मागे केवळ आणि केवळ फक्त अफर्मेशन्स. मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगायचो. मी रोज 18 तास 20 तास प्रॅक्टिस करायचो आणि एक पंच मारला की मी सांगायचो मी जगातला सर्वात महान मुष्टियोद्धा आहे. मी जगातला सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा आहे. मला हरवण्याची ताकदच नाही कोणामध्ये. आणि तीच गोष्ट तो म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादं वाक्य वारंवार रिपीट करता, तो तुमचा बिलीफ होतो. आणि ते तुमच्या असं नसांमध्ये व्हायला लागतं की मी सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा आहे. आणि मग ती रियालिटी होते. एकदा जर का तुम्ही विश्वास निर्माण केला, तो अभेद्य विश्वास आहे. मग त्यावेळी तुमच्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील? मला हे जमेल का? इतके सारे लोक आहेत, त्यांच्याजवळ एवढे सारे साधनं आहेत, किती साऱ्या लोकांचं वजन किंवा बॉडी माझ्यापेक्षा चांगली आहे, त्यांना फॅसिलिटीज आहेत, त्यांना खायला प्यायला चांगलं आहे, जे पण असेल. पण ह्या माणसाने केवळ आणि केवळ विचारांच्या बळावर राज्य केलं कित्येक वर्ष. याला कोणीही हरवू शकलं नाही. विश्वविक्रम आहे की हा जो ज्या पण नॉकआउट मध्ये उतरला, ज्या पण स्पर्धांमध्ये उतरला, त्याने मैदान गाजवलं आणि मरेपर्यंत तो असा अभेद्य राहिला. त्याने हार्डली 1-2 मॅचेस हारले असतील पूर्ण त्याच्या करिअरमध्ये. ही त्याची म्हणजे काय जे आजपर्यंत कोणी या माणसाचं रेकॉर्ड मोडू शकलं नाही. आणि शेवटी तो हेच म्हणतो की हे सर्व जे काही साध्य झालं ते केवळ आणि केवळ माझ्या अफर्मेशन्समुळे साध्य झालं. मी रोज प्रत्येक क्षणी मी स्वतःला सांगायचो की आय एम द ग्रेटेस्ट. आणि जेव्हा मला काही कळायचं नाही तेव्हा पण मला माहिती होतं की आय एम द ग्रेटेस्ट. मला ग्रेटेस्ट म्हणजे काय हे पण माहित नव्हतं. पण मी म्हणायचो, घोकायचो की आय एम द ग्रेटेस्ट. मी बनेन, मी मोठा बॉक्सर बनेन. काय ती म्हणजे बुद्धी असेल किंवा वरदान असेल त्या माणसाला मिळालेलं, त्याने त्याच्या आयुष्याचं सोनं केलं. तर आपल्याला पण आहे ना, जर समजा एक माणूस, एक मुलगा दक्षिण आफ्रिकेतल्या कुठल्या तरी छोट्याशा गावातला, कुठल्या तरी देशातला आणि पूर्ण जगातला सर्वात पॉवरफुल माणूस कसा काय होऊ शकतो? आणि जर तो होऊ शकतो अफर्मेशन्सनी, तर आपण का होऊ शकत नाही? हे कसं आहे, मला जेवढं समजलंय ना, अफर्मेशन्स मध्ये घोळ असा आहे ना, हे पण एक प्रकारचं लॉ ऑफ अट्रॅक्शनच आहे, की मी एखादी गोष्टची कल्पना करतो आणि ती मला साध्य होते. पण प्रॉब्लेम कुठं आहे, की आपण काय करतो, 1% काम करतो फक्त. आणि समजा 100 पावलं पुढे चालायचंय, आपण 1 पाऊल पुढे गेलो आणि मग तिथंच थकतो आपण, की समजा मी अफर्मेशन्स बनवले माझ्यासाठी आणि मग मी 1 दिवस बोललो, 3 दिवस बोललो, 5 दिवस बोललो, 8 दिवस बोललो आणि मग मी खुश होतो, की "अरे यार, हे काय होणार आहे का? मला 5 कोटी कमवायचे आहेत. अरे काय होणार आहे का हे? अवघड आहे. अरे आपली कुठं आपण काय करणार? काय मार्गच नाहीये समोर. आपल्याला खूप मोठा बंगला बांधायचा. अरे नाही होणार यार आपल्यासाठी. आता किती प्लॉटचे भाव वाढले. आता काय होणार आहे माझ्याच्याने? मला खूप मोठी गाडी पाहिजे. नुसतं तू स्वप्नच बघ. काही नाही होणार तुझ्याच्याने." हे हे अफर्मेशन परत येतात आणि आम्ही पहिल्या पायरीवर अडकतो. आम्हाला माहिती आहे की 100 पावलं चाललं की समोर ध्येय मिळणार आहे. तर करायला काय पाहिजे, की लोकं काय करतात, 1 पाऊल पुढे जातात आणि म्हणतात की "सर ही तर कामच नाही करत. हे तर सक्सेस होतच नाही. आम्ही तर खूप प्रयत्न केले." ॲक्चुअली तो प्रवास आत्ता सुरू झालाय. हे अफर्मेशन तोपर्यंत म्हणायचे जोपर्यंत जीवनात चेंज होत नाही. आपला बिलीफ आपण नाही सोडायचा. मग टायसन असेल किंवा मोहम्मद अली असेल, आपण त्यांच्यापेक्षा पण जास्त पॉवरफुल होणार. आपल्याला फक्त रिपिटेशन करायचं त्या गोष्टीचं, की हे होणार आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक श्रीमंत होत आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक चांगला होत आहे. परत म्हणायचं. तुम्ही समजा बस स्टॉपवर बसलेले असाल, बँकांमध्ये बसलेले, लाईनमध्ये असाल, पावसामध्ये अडकले असाल, ट्रॅफिक सिग्नलवर असाल, पुन्हा म्हणायचं प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक चांगला होत आहे. म्हणत राहायचं. अंतर्मनामध्ये तुमच्या त्या पेशी जागृत होतात आणि तुम्ही खरंच चांगले बनत जाता.
तुमच्या हातून चुका कमी व्हायला लागतात, तुम्ही फोकस्ड होता, तुमचा वेळ वाया जात नाही, आयुष्याचा विनाश जो असतो ना रिकामटेकड्या गोष्टींवर, तो कमी व्हायला लागतो. फक्त अफर्मेशन्स. तुम्ही म्हणा की माझ्याजवळ पैसे येत आहेत, पैसे येत आहेत, पैसे येत आहेत आणि विदिन 21 डेज, 30 डेज खरोखर पैसे यायला लागतात. फक्त आपलं चुकतं कुठं? आपण 14 दिवस म्हणतो सोडून देतो, 18 दिवस म्हणतो सोडून देतो. त्याला तुम्ही सातत्याने न्यायला पाहिजे. कुणाला 30 दिवसात यश मिळेल, कुणाला 45 दिवसात मिळेल, कुणाला 90 दिवसात मिळेल. पण असा माणूस भेटणार नाही की मी 90 दिवस बोललो आणि काहीच लाईफमध्ये फरक नाही पडला. मग तू मन लावून नाही बोलला, अंतःकरणातून नाही बोलला, हाच त्याचा अर्थ आहे. कारण सर्वसाधारण माणसांनी जर अफर्मेशन्स बोलले, त्याला रिझल्ट यावाच लागेल. हजारो लाखो लोकांनी हे प्रूव्ह केलेलं आहे. तर तुम्ही अशी कोणती चीज आहे की तुम्हाला नाही मिळणार सक्सेस? तर त्याचं टेक्निक आपण शिकून घेतलं पाहिजे. तर असे खूप छान छान अफर्मेशन्स असतात की मी तर असं म्हणतो की एखादा माणूस तुमची जी पण समस्या आहे, समजा एखाद्याला गरिबी सतवते, पैसे नाहीये, एखाद्याला स्वप्न पूर्ण होत नाहीयेत, एखाद्याला आरोग्याच्या समस्या आहेत, एखाद्याला रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत, जे काही असेल, प्रत्येक गोष्ट तुम्ही अफर्मेशन्सनी सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही अफर्मेशननी सॉल्व्ह करू शकता. फक्त करायला काय पाहिजे? तर योग्य पद्धतीचे अफर्मेशन्स म्हणायला पाहिजे. अफर्मेशन म्हणण्यासाठी चांगली वेळ कोणती? तर सकाळी उठल्यानंतर अफर्मेशन्स म्हणावेत आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा सुरुवातीचे 10-15 मिनिटं असतात, तर त्यावेळी आपण मनाला आज्ञा द्यायला पाहिजे किंवा स्वतःची ओळख करून द्यायला पाहिजे. ती एक वेळ आहे. रात्री झोपण्याच्या अगोदरचे 10-15 मिनिटं असतात. त्यावेळी आपण स्वतःला परत त्या आज्ञा देत, ज्या पण आपल्याला ॲस्पिरेशन्स आहेत, त्या आपण पूर्ण करून घ्यायला पाहिजे. तर कोणकोणत्या प्रकारच्या अफर्मेशन्स असतात? तर बरंच तुम्हाला याच्यावरती मिळेल. काही असे साधे-साधे, छोटे-छोटे वाक्य बनवावे, एकदम सिंपल असे आणि बस एका डायरीवरती लिहावं आणि म्हणत राहायचं, की समजा जर इंग्लिशमध्ये म्हटलं मी, की आय हॅव इनफ स्ट्रेंथ अँड एनर्जी. म्हणल्यावरच किती छान वाटतं, की मी शक्तिशाली आहे, मी ऊर्जावान आहे, मी निरोगी आहे, आय एम हेल्दी, मी सुंदर आहे, आय एम ब्युटिफुल, आय एम वाईज, मी हुशार आहे. फक्त आपण असं म्हणलं, मनातल्या मनात तुम्ही आता म्हणा, की मी जे म्हणतोय, की मी शक्तिशाली आहे, मी ऊर्जावान आहे, मी निरोगी आहे, मी सुंदर आहे, मी चतुर आहे, मी हुशार आहे, मी चालाक आहे, मी बुद्धिवान आहे. तर ऑटोमॅटिकच तुमचा मेंदू तुम्हाला एलिव्हेट करतो, की हो, तू निरोगी आहे, हो, तू बुद्धिमान आहे. त्याला तो ना असा खूप मोठा असा पॉवरफुल राक्षस आहे असं समजा. आपण जर त्याला सांगितलं, की मी वीक आहे, तर तो म्हणणार ठीक आहे, तथास्तु, तू वीक हो. आपण जर त्याला म्हणलं मी पॉवरफुल आहे, तर तो म्हणणार ओके, तू पॉवरफुल आहे. जे तू म्हणशील ते घडेल. पण हे लोकांना कळत नाही. मग ते परिस्थितीला शरण जातात आणि पॉवरफुल असून पण असं वीक असल्यासारखं वागतात. तर आय हॅव क्रिएटेड मेनी ग्रेट थिंग्स. मी आतापर्यंत लाईफमध्ये खूप काही अचीव्ह केलेलं आहे. आय एम सक्सेसफुल इन एव्हरी एरिया ऑफ माय लाईफ. मी ज्या पण क्षेत्रात गेलो, मी एखादा खेळ खेळला, मी एखाद्या कलेचं शिकलो किंवा मी बिझनेसमध्ये गेलो, तर मी सक्सेसफुल झालो. असं सांगायचं, की आय एम सक्सेसफुल इन एव्हरी एरिया ऑफ माय लाईफ. मी जे पण करतो ते खूप छान करतोय. आय एम पेशंट, की माझ्यात संयम पण आहे. एखादी गोष्ट आत्ताच्या आत्ता नाही मिळाली काही हरकत नाही. अँड आय एम द ओन्ली वन हू कॅन स्टॉप मी. ह्या जगामध्ये असं कोणीच नाही, जो मला रोखू शकेल. आणि मी स्वतःला पॉवरफुल बनवेन. मी स्वतःला नाही रोखणार. आय एम ट्रू ऑन माय सेल्फ. आय गेट अलोंग विथ माय सेल्फ. मी स्वतःवर प्रेम करतो. मी स्वतःचा आदर करतो. प्रॉब्लेम कुठं होतो? लोक स्वतःच्या नशिबाला दोष देतात ना, तिथंच ते फसतात. तिथंच त्यांची अधोगती सुरुवात होते, की साला माझं नशीबच खराब आहे. काही नाही होऊ शकत माझ्या लाईफचं. तर जर तू स्वतःच जर म्हणत असेल, की माझ्या लाईफचं काही नाही होऊ शकत, तर मग दुसरा कसा काय तुझ्यावर विश्वास दाखवेल? आणि जोपर्यंत दुसरा विश्वास नाही दाखवणार, आपण ग्रो पण नाही करणार. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असं बोलत राहायला पाहिजे, की आय कीप माय माइंड ओपन अँड आय मेक मोस्ट ऑफ एव्हरी सिच्युएशन. माय ऑल रिलेशनशिप्स हॅव मीनिंग अँड दे फिल मी अप. माझे माझे कुटुंबीय असतील, माझे सहकारी आहेत, माझे वरिष्ठ आहेत, माझे कनिष्ठ आहेत, माझे क्लायंट्स आहेत. तर तो प्रत्येक जण माझ्यावर प्रेम करतो, मी सर्वांवर प्रेम करतो. नुसतं म्हणायला काय जातं आपलं आणि तुम्हाला दिसून येईल, की असे अफर्मेशन्स म्हणल्याने ऑटोमॅटिक रिलेशन चांगले होतात. समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये चांगल्या भावना यायला लागतात. कुटुंबियांमध्ये समजा एखादा पर्टिक्युलर पर्सन असतो, ज्याच्याशी आपलं खटकतं, बोलताना वादविवाद होतात. मनातल्या मनात आपण घुसमट राहतो. कधी व्यक्त नाही होत आहेत, पण बघितल्यानंतर राग येतो. असं म्हणत नाही मी डोक्यात जातात माणसं. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता, की माझ्या आजूबाजूची माणसं माझ्यावर प्रेम करतात, मी प्रत्येकावर प्रेम करतो. तुम्ही रिपीट करता आणि तुम्हाला असं जाणवतं, की खरोखर लोकं आपल्यावर प्रेम करतायत.
खरोखर आपल्याला ते आवडू लागले. जे माणसं डोक्यात जात होते ते का आवडतात आपल्याला? ही सगळी जादू अफर्मेशन्सची आहे, की आपण स्वतःशी जो संवाद करतो, तोच आपली रिॲलिटी घडवतोय. तर बस बोलायला काय जातंय आणि मनातल्या मनात बोलायचंय. कोणाला दिखावा नाही करायचा, ना स्वतःला फसवायचंय. मला जसं आयुष्य पाहिजे तशी कल्पना करायची आणि वाक्य बोलत राहायची. आय फोकस ऑन ऑल पॉझिटिव्हज इन एनी सिच्युएशन. किती पण घाण सिच्युएशन असो, एखाद्याने धोका दिला, एखाद्याने दगा दिला, एखाद्याने शिव्या दिल्या, रागवलं, भांडण केलं, फसवलं, वाईट वाईटात वाईट घडू द्या, काय घडायचंय. पण काहीतरी चांगलं घडलेलंच असतं त्याच्यात सुद्धा. मला ट्रॅफिक हवालदारनी पकडलं आणि ₹200 चलन फाडलं. थँक यू व्हेरी मच. कारण की तो ₹500 पण चलन फाडू शकला असता. तर मी तर स्वस्तात कटलो. एखादा माणूस जर खुश व्हायचा ना, तो कशात पण खुश होऊ शकतो. फक्त तुम्हाला तर्क देता आला पाहिजे. समजा जर मी बाहेर जाणार होतो आणि माझी ट्रेन मिस झाली. होतं असं. आता माणूस किती परेशान होईल, ट्रॅफिकमध्ये अडकलो, ट्रेन मिस झाली, काम खोळंबलं. आता मनाला समाधान काय घालू शकता, की जाऊ द्या त्या ट्रेननी जर गेलो असतो ना, माझा ॲक्सिडेंटच झाला असता. जाऊ दे बरं झालं मी नाही गेलो. म्हणायला काय जातं? तुमच्या हातात 2 पर्याय असतात. एक म्हणजे त्रागा करा, दुसऱ्यावर खापर फोडा, रेल्वे डिपार्टमेंटला नावं ठेवा, ट्रॅफिकला नावं ठेवा, कशालाही काही करा. दुसरं आहे, की आहे त्या सिच्युएशनमधलं चांगलं शोधा, की बरं झालं. जाऊ द्या, जे पण झालं ना बरं झालं. आता परत मी ही चूक नाही करणार. आता मी आणखीन स्वतःला इम्प्रूव्ह करेन. असं त्याला एक शेवटी जोडलेलं असतं. नाहीतर लोकं म्हणतात, "बरं झालं, जे व्हायचं होऊ द्या. मी अजून आळशीपणा करेल. उद्या परत मी असा बेफिकिरीने राहील." असं नाही. पण प्रत्येक गोष्टीत चांगलं घडलेलं आहे. समजा जर आज आपण एखाद्या मध्यमवर्गीय घरात जन्माला आलो. आपण अदानीच्या किंवा अशा मोठ्या गर्भश्रीमंत कुटुंबात नाही आलो आणि मग आपल्याला असं वाटतं, "साला ह्यांची काय लाईफ आहे ना." हे ॲक्टर्स आहेत, खेळाडू आहेत, काय करोडो रुपये कमवतात. स्टॉक मार्केटमधले असे प्रमोटर्स आहेत. काय लाईफ आहे यार. 32,000 करोड, 35,000 करोड असं चने-फुटाणे असल्यासारखं बोलतात. पण एक सांगू बरं झालं, की माझ्याजवळ एक चान्स आहे. मला जे काही आज मला तलवारीच्या धारेवरती चालावं लागतंय, पैसे कमवण्यासाठी एक-एक रुपयाचा संघर्ष करावा लागतोय. त्याच्यामुळे माझ्यातली शक्ती किती बाहेर येते. मला कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळते. जर मी त्या 35,000 आणि 36,000 करोडचा मालक असलो असतो, तर कदाचित मी तेवढा ग्रो झालो नसतो. असं होईल, की मग इतक्या तुम्ही आरामदायी कोशामध्ये जाता, की तुम्हाला तितकी चालना मिळणार नाही. पण आज जितका माणूस कठोर संघर्ष करतोय ना, तितकं त्याच्यामधलं पौरुष, त्याच्यामधली ती कर्तृत्व क्षमता खुलून येणार आहे. तर बरं झालं, की मला एक चान्स मिळाला या सगळ्याला बदलण्याचा. शेवटी तुमच्याजवळ काय आहे ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. काय नाही याचा विचार करून दुःखी होण्यामध्ये मजा नाही. तर अफर्मेशन्स खूप इंटरेस्टिंग आहेत, की आय एम अ प्युअर सोल, आय एम अ परफेक्ट सोल, आय एम अ पीसफुल सोल. रोज रात्री झोपताना असं म्हणायला पाहिजे. असे खूप सारे अफर्मेशन्स YouTubeवर पण अवेलेबल असतात. तर इंटरेस्टिंग असतं. आय एम अ ग्रेटफुल सोल, आय एम अ काम सोल. मी खूप छान आहे, मी आनंदी आहे, मी प्रसन्न आहे, मी समाधानी आहे, मी पवित्र आहे, मी प्रेमळ आहे, सर्व माझ्यावर प्रेम करतात आणि हे ब्रह्मांड सुद्धा मला सपोर्ट करतं. हे किती मस्त फीलिंग आहे, की यार पूर्ण विश्वशक्ती आहे ना, ती माझी पाठीराख आहे. आता माझं कोण काय बिघडवेल? हे फक्त म्हणल्याने सुद्धा तुम्हाला असे रोमांच येतात, की काय घाबरायचं यार कोणाला? कशाला ह्या महागाईला हे चिल्लर आहे हे सगळं. काही नाहीये. हे ब्रह्मांड मला सपोर्ट करतं. जेव्हा आपण मेडिटेशनमध्ये जातो, वारंवार ह्या गोष्टी रिपीट करतो, तेव्हा आतमधून एक आवाज येतो, की तू खूप पॉवरफुल आहे. तू खूप पॉवरफुल आहे. तुझं कोणी काही बिघडू नाही शकत. तुला बिलकुल तुझ्या मनामध्ये भीती नसावी. जगामध्ये मी सांगितलं, की हे जे टेररिस्ट आहेत ना, ते थोडे आहेत. जे बॉम्बस्फोट करतील, जे माणसं मारतील. हे त्याच्यापेक्षा जास्त एक वर्ग आहे, खूप मोठा वर्ग आहे. तो इंटेलेक्चुअल टेररिस्टचा आहे. ते फक्त आणि फक्त हे सांगतील, की जग का वाईट आहे? किती वाईट आहे? येणारा काळ किती वाईट असणार आहे? भयंकर मंदी असणार आहे. आजकाल पैशाची व्हॅल्यू किती कमी झाली. आपली कमाई कशी कमी आहे. आपली पगार नाही वाढणार आहे. बिझनेसमध्ये किती धोके आहेत पुढे. सगळे कॉम्पिटिशन आली, टफ झालं. हे सगळं आहे ना इंटेलेक्चुअल टेररिझम आहे. की तुम्हाला पॅरलाइज करण्यासाठी, एका जागेवर बसवून ठेवण्यासाठी, लुळंपांगळं करण्यासाठी, मानसिकरित्या अपंग करण्यासाठी, संपवण्यासाठी पद्धतशीरपणे केलेला हा चक्रव्यूह आहे. आणि अशा लोकांसमोर आपल्याला कानं बंद करून, बुद्धी बंद करून असं म्हणतात ना, की तो बोलतोय, तो आवाज येतोय, पण त्याचा अर्थ मला कळत नाहीये. अशा फोकसमध्ये जायला पाहिजे. जेव्हा पण कोणी निगेटिव्ह बोलतं, एखाद्याबद्दल गॉसिपिंग करतात. सकाळी-सकाळी ऑफिसमध्ये गेलं की चहा-पाण्याला जातो आणि तेच चालतं गॉसिप. ती बाई तशी केली, हा माणूस असा केला, हा बॉस इतका फालतू आहे, उसने ऐसा किया, इसने ऐसा किया. आपले कानं बंद पाहिजे. तुम्ही स्माईल द्या, तुम्ही मजा घ्या.
पण त्या इन्व्हॉल्व्ह होऊ नका, इन्क्लूड होऊ नका त्या सगळ्यामध्ये, की हा तू चिखल फेक, आता मी पण चिखल फेकतो, चला आता मी मोठा दगड फेकतो अजून, बघू आता कोण घाण आहे. तर ह्याच्यामध्ये नाही फसायचं. ह्या टॉक्सिक विचारांपासून स्वतःला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. तो रेनकोट नुसता पावसामधून वाचण्यासाठी नाही, असं बुद्धीला पण एक कव्हर घातलं पाहिजे. त्याला आतमध्ये स्पर्श नाही करू द्यायचा कसल्याच निगेटिव्हिटीचा, कारण लोक तेच बोलतात जे त्यांच्या फायद्याचं असतं, त्याच्या मागे त्यांचा एक अजेंडा असतो. तर आपल्यालाही समजतात ह्या गोष्टी. जो माणूस व्यवहारी असतो त्याला माहिती असतं की एखाद्याला किती महत्व द्यायचं. पण काय होतं ना, माणूस इतका भावनाशील प्राणी आहे की आपण नकळत वाहवतच जातो. आणि मग म्हणून अशा गोष्टींचं रिपिटेशन आवश्यक आहे, की आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचंय. आणि मग कधी पण आजपासून एखादा माणूस तुमच्या समोर बोलत असेल, तर तो शल्य तर नाही ना. जेव्हा तो तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह बाजू सांगत असेल, जग किती अवघड आहे, आपण कसे कमकुवत आहोत हे सांगत असेल, तर हा शल्य तर नाहीये ना. तर आपल्याला कृष्ण शोधायचा आहे. आपल्याला तो शल्य नाही पाहिजे. तो कदाचित जाणून बुजून तुमच्या गोटात शिरलेला आहे. तर असे माणसं ओळखता आले पाहिजे. आणि आय होप की आपण सगळे समजदार आहोत आणि नक्कीच तुम्हाला ते ओळखता येतील. तर बऱ्याच गोष्टी आहेत अफर्मेशन्सच्या. मी आता हे सगळं बोलत असताना तुमच्यापैकी कोणी लक्ष देऊन ऐकत असेल, तर त्यांच्या मनात सुद्धा काही विचार आले असतील. तर कुणाला जर काही अनुभव शेअर करायचे आहे, अफर्मेशन्स बद्दल काही माहिती शेअर करायची आहे, तर स्वागत आहे. हॅलो, मला शेअर करायचे. हा बोला भाऊ. हा, तर सर्व दर्शक आहेत, सर्वप्रथम मेंबर्स आहेत आपले, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो की आजच्या सेशनला उपस्थित राहिले. मित्रांनो, पॉवर ऑफ अफर्मेशनचा मला बरेचसे किस्से मला सांगायचे. तसे मला खूप सारे अनुभव आलेले आहेत. मला ज्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन आलं, मी द सिक्रेट बुक वाचलं, त्यानंतर पंकज भाऊचे पण बरेचसे लेख वाचले मी अफर्मेशन विषयीचे. आणि भूषण त्यांनी भाऊ, एक लिखलेलं होतं. आवाज थोडासा असा कापल्यासारखा येतोय, कट होतोय. जरा नेटवर्कचा बरं, बघा आता एकदा. हा आता येतो का आवाज? थोडासा असा व्हायब्रेट होतोय, म्हणजे कमी जास्त ब्रेक झाल्यासारखं. अच्छा, हा, माझ्या इकडे जरा जिओला प्रॉब्लेम आहे. पण मला बरं ओव्हरऑल एवढं सांगायचंय की हा, की पॉवर ऑफ अफर्मेशन मध्ये तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही अफर्मेशन मन लावून म्हणा, तुम्हाला रिझल्ट नक्की येतील सगळ्यांना. मला आले तर नक्की सगळ्यांना पण येते, जे कोणी मनापासून अफर्मेशन म्हणतात, लिहितात किंवा जस्ट विचार पण करतात. आता बरेचदा असं होतं माझं की मी एखादी गोष्ट विचार करतो आणि ती घडते. कॉन्शियसली म्हणजे सबकॉन्शियसली विचार करतो, असं असं घडायला हवा, हे पाहिजे मला, आणि ते मला मिळतंय एफर्टलेसली. सही आहे. चालेल, थँक्यू. हो. काय आपल्या मानवी मेंदू आहे ना, ती जगातली सर्वात पॉवरफुल गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये 14 अब्ज पेशी आहेत, त्याला न्यूरॉन्स म्हणतात. आणि हे न्यूरॉन्स इतके पॉवरफुल आहेत ना, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामध्ये करंट वाहतोय. आणि ती इतकी मोठी शक्ती आहे की अख्ख्या शहराला आपण 7 दिवस इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करू शकतो. ती एनर्जी आहे. प्रॉब्लेम हा आहे की ती झोपलेली आहे, ती सुप्त अवस्थेमध्ये आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे, ज्याला असाधारण जीवन जगायचंय त्यांनी ती शक्ती जागृत केली पाहिजे. ती जागृत करण्याचे मार्ग कोणकोणते आहेत, तर मेडिटेशन हा एक मार्ग आहे की तुम्ही तुमच्या पूर्ण शक्तीला एकाग्र करता. किंवा मग हा एक मार्ग आहे की अफर्मेशन्स देऊन स्वतःला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करा. आणि मग ते इतक्या इझिली टास्क होतील ना तुमच्या हातून, की एफर्ट्सच जाणवणार नाहीत. म्हणजे एकदम फ्लॉलेस असं होऊन जाईल. कसं झालं ते पण कळणार नाही. भूषण भाऊने आता सांगितलं की माझ्यासोबत पण असं झालं. एक अशक्य वाटणारी गोष्ट होती की ही कधीच नाही होऊ शकणार यार, हे तर आपल्याच्याने होणारच नाही. पण तरी पण विचार करायचा की नाही, हे होईल, हे होईल. परत 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 रोज सकाळ संध्याकाळ त्याला डोक्यात घोळवायचं. ती झाली. कशी झाली मला आजही विश्वास बसत नाही. झाली यार. तर हे अमेझिंग आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की एखादी सुरुवातीला अवघड वाटणारी अशी अचिव्हमेंट पण ती होऊन जाते. तर आणखीन कोणाला काही सांगायचं याच्याबद्दल? हा भगवानजी बोला. तर सर, माझ्या हा बाबत बोला. पण म्हणजे आवाज येतोय सर? हो हो येतोय. ओके. माझ्या बाबत पण सेमच. आता हा माझा जवळपास मागच्या महिनाभरात माझ्या हे सगळं चालू आहे याच रिलेटेड समजा थोडंफार. तर मी एकच गोष्ट वारंवार, तर ती अशी म्हणजे रात्री झोपेत सुद्धा तीच गोष्ट येते. सकाळी उठलं तरी तीच, दिवसभर तीच. तर अशी एक गोष्ट जरी डोक्यात ठेवली तर त्या गोष्टीवर म्हणजे ते नंतर दिसत जातं की या समोर या गोष्टी आपल्यासोबत या घडताय, जसे मी एक्सपेक्ट केल्या होत्या. किंवा म्हणजे अफर्मेशन, किंवा म्हणजे अफर्मेशन हा शब्द नव्हतो वापरत, किंवा तसं नव्हतं मला काही माहिती.
पण मी त्या एकाच गोष्टी भोवती फिरायचो, तेच गोष्टी भोवती समजा किती काय समजा नॉलेज म्हणा, इन्फॉर्मेशन म्हणा, किती कलेक्ट करता येईल तेवढं मी कलेक्ट करत गेलो आणि त्या असं नंतर सवयच तशी होऊन गेली. मग मला ते नंतर विवेकानंदाचं पण एक वाक्य आठवलं त्यावेळेस, की एखाद्या व्यक्ती म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी ही इतकी चांगली करा की तुमचं ते श्वास व्हायला पाहिजे. तर त्या लेवलला जर का एखादी गोष्ट झाली तर म्हणजे आपल्या माइंडमध्ये, तर मला वाटतं ती म्हणजे काय म्हणता येईल तिला, भविष्यात किंवा म्हणजे तुमच्या समोर यायला तिला काही वेळ नाही लागणार, असं म्हणजे मला असं जाणवलं मागच्या काही दिवसामध्ये. ग्रेट सर. थँक्यू सर. हा, थँक्यू सर. शिवशंकरजी, तुम्हाला काही सांगायचं आहे? हॅलो सर, नमस्कार. हा, बोल. नमस्कार. थँक्यू सर, बोलण्याची संधी दिलात. मला हे सांगायचं आहे की म्हणजे ज्यावेळेस पण माझ्यासोबत निगेटिव्हिटी घडत होती, तर मी एक जितेंद्र आडिया सरांचा छोटासा व्हिडिओ पाहिला होता, कॅन्सलचा. तर जे आपल्या मनाविरुद्ध घडतंय ते कॅन्सल म्हणल्यानंतर त्याचा प्रभाव आपल्यामध्ये कमी होतोय किंवा त्याचं प्रमाण कमी होतंय. तर ते मला जाणवलं सर, की बाबा कधी बॉस रागवायचे, कधी काय व्हायचं, तर मी ते कॅन्सल म्हणून म्हणजे बाजूला व्हायचं. तर ते माझ्यावरती जास्त इफेक्टिव्ह नाही व्हायचं त्यांचं बोललेलं. मी आपापल्या कामामध्ये पुढे कंटिन्यू राहायचं. त्याचा फायदा हे झाला की सर माझी नंतर एक 6 महिन्यांनी बदली झाली दुसऱ्या शाखेला, जिथे एकदम म्हणजे चांगले मला बॉस भेटले. अरे वा, मस्त. तर हे ना NLP आहे, की न्यूरो लँग्विस्टिक प्रोग्राम्स म्हणतात याला. आणि हे खूप मस्त असतं. समजा एखादी अशी दुःखद घटना आपल्यासोबत घडली, तर ती परत परत डोक्यात येते. माणसाचा मेंदू आहे, तो पॉवरफुल आहे, भयानक पॉवर आहे त्याच्यात. आणि मग तुम्ही इतके सेन्सिटिव्ह असता की ते फक्त चित्र आठवल्याने आपल्याला परत एकदा ब्लड प्रेशर वाढतं. एखादी घडून गेलेली घटना आता ती आठवण्यात काहीच अर्थ नाही. तर NLP मध्ये आम्हाला असं शिकवायचे की काय करा, तुमच्या समोर एक चित्र येते ना, वारंवार एक घटना येते ना, जी दुःखद आहे, जी त्रासदायक आहे, वेदनादायी आहे, ज्याचा खूप राग येतोय आपल्याला, तर ते काय करतात, डोळ्यासमोर आणा म्हणतात. आणा डोळ्यासमोर, आणा डोळ्यासमोर आणा. मग म्हणतात की आता त्याला ब्लॅक अँड व्हाईट करा, त्याचे पूर्ण कलर काढून घ्या, त्याला पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करा. मग आपण त्याला ब्लॅक अँड व्हाईट करतो. आणि मग ते म्हणतात आता ते चित्र आहे ना, दूर दूर घेऊन जा, दूर घेऊन जा, दूर घेऊन जा, दूर घेऊन, ते छोटं 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 करा, त्याला म्यूट करा, आवाज येणं बंद झालंय आणि आता ते तुमच्यापासून दूर जाते. असं ते एक्सरसाइज असतो, खूप इंटरेस्टिंग असतं. तर की वाईटात वाईट घडलेली भूतकाळातली घटना, आता जसं तुम्ही उदाहरण दिलं की एक बॉसने रागवलं आणि मग रात्री येऊन डोक्यात तेच फिरत राहतं, अरे यार यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला इज्जत काढली, त्यांनी मला रागवलं, त्यांनी मला तसं बोलले. आणि मग तुम्हाला कळत नाही ह्या विचारांपासून मी कसा सुटकारा मिळवू आता. तर ते NLP टेक्निक्स इतक्या मस्त असतात ना, की जबरदस्त. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही डिलीट करू शकता. तुम्ही जसं सांगितलं कॅन्सल, तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मेडिटेशनच्या शिबिरात आम्हाला असं ते डिलीट म्हणायला सांगायचे. तुमच्या सगळ्या मेमरीज आणा आणि ते बटन दाबायचे, डिलीट. आजपासून ही मेमरी तुझ्यात राहणार नाही, डिलीट मारली. तर खरोखर ते डिलीट व्हायचे. म्हणजे एवढा अमेझिंग एक्सपिरियन्स असतो की असं बटन दाबल्यासारखं ते डिलीट होऊन जायचं. तर ते मेंदूची करामत आहे की मजा येते हे असे एक्सरसाइज केल्यानंतर. आणखीन कोणाला काही बोलायचं आहे? ओके. तर मला वाटतं की सर्वांना सगळं काही समजलं असेल आणि इच्छा असेल बोलण्याची, पण काही कारणं असतील ज्यामुळे तुम्ही बोलत नाहीयेत, तर ठीक आहे. असंच इंटरेस्ट आजचा सब्जेक्ट. हा, बोला सर. हा, आता तुम्ही मोहम्मद अलीचं जे उदाहरण दिलं होतं ना, त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं की हा, बोला सर. शिव खेरा यांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणात ते सांगितलं होतं की ते स्वतःला सांगायचं होतं की आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द चॅम्पियन, आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द चॅम्पियन. पण पुढे ते काय म्हणतात त्याच्यामध्ये की तो हे म्हणत असताना तो काही असं लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही पाहत पॉपकॉर्न खात आणि कोक पीत हे म्हणत नव्हता म्हणे. तो रिंग मध्ये असायचा आणि त्या बॅगला पंच करताना तो म्हणायचा की आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द चॅम्पियन. आणि म्हणून तो मोहम्मद अली झाला. हे जास्त महत्वाचं आहे. खरंय. तेच प्रॉब्लेम आहे. द सिक्रेट मध्ये आहे ना, अर्धसत्य सांगितलंय की तुम्ही फक्त कल्पना करा आणि सगळं खरं खरं होईल. तुम्ही फक्त कल्पना करा की माझ्याकडे गाडी आहे, मला ती आवडती बॅग मिळालेली आहे, माझ्याजवळ 2 लाख रुपयाचा ड्रेस आहे आणि मग कुणीतरी तुमचा नातेवाईक तो ड्रेस पाठवून देईल. ह्या सगळ्या स्टोरीज आहेत. ऍक्च्युली काय आहे की अट्रॅक्शन आणि ऍक्शन ह्या दोन्ही, म्हणजे अट्रॅक्शन ह्या शब्दाचे शेवटचे 6 अक्षर जे आहेत ते ऍक्शन आहेत.
आणि ते जे ब्रिज आहे ना, वर्तमान काळ आणि भविष्य काळाला जोडणारा जो ब्रिज आहे तो कृतीचा पूल आहे. तर सगळे महान लोक सांगतात की ऍक्शन तर करावीच लागेल. फक्त आता याच्यात पार्ट असा आहे ना, की अफर्मेशन इतके पॉवरफुली म्हणा, अंतःकरणपूर्वक म्हणा, की ऑटोमॅटिकली ती कृती व्हायला लागेल. तुम्हाला असं एफर्ट्स नाही घ्यावं लागणार, विशेष प्रयत्न नाही करावा लागणार. की मला जर समजा माझं वजन कमी केल्याचं परत परत अफर्मेशन द्यायचंय किंवा मला माझं वजन कमी करायचंय, तर मी स्वतःला इतक्या वेळेस सांगतो की मी फिट आहे, माझं वजन 10 किलोनी कमी झालेलं आहे, मी खूप सुंदर दिसतोय, मी खूप निरोगी आहे. ऑटोमॅटिकच खाताना माझा मेंदू मला सांगतो, अंतर्मन सांगतं, अरे बस कर आता, आता हे नको खाऊ, आता हे एक्स्ट्रा कॅलरीज आहे. मग 5 वाजता मला आपोआप जाग येते आणि मग मी सायकल घेऊन बाहेर निघतो, कारण मी इतक्या वेळा ते मनात घुमवलेलं आहे, घोळवलेलं आहे. तर असं आहे ते की बोथ वे इट वर्क्स, की तुम्ही अफर्मेशन जर मनापासून म्हणाल ना, मग तुम्ही बसू नाही शकणार एका जागी. ते विचारच तुम्हाला प्रवृत्त करतात, तुम्हाला पुढे पळवतात. आणि जे लोक मग तोडून टाकतात त्याला, त्या उर्मी जी आतमध्ये तयार होते त्याच्यावर ऍक्ट करत नाहीत, तर ते लोक अडकतात. मग मग ते फक्त विचार करतात आणि मग ते म्हणतात की आम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन सक्सेस देत नाहीये. तर असं आहे. थँक्यू सर, छान माहिती सांगितली आणि रिपीट केली ही गोष्ट की ऍक्शन्सला खूप महत्व आहे. तर आय होप मित्रांनो आजचा पण सेशन तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी नवीन माहिती हॅलो. मिळाली असेल. हा बोला सर. भाऊ, मला एक गोष्ट शेअर करायची की आता तुम्ही अट्रॅक्शन आणि ऍक्शन ही गोष्ट सांगितली. हा. तर मला हे म्हणायचे की जसं आपण पहिल्यांदा सायकल शिकतो किंवा 4 व्हीलर शिकतो किंवा 2 व्हीलर शिकतो, त्यावेळेस आपल्याला एफर्ट घ्यावे लागतात. पण त्याच्यानंतर ती गोष्ट अशी होऊन जाते की आपल्याला एफर्टलेसली आपण चालवतो. परफेक्ट परफेक्ट. हा, तर तसंच आहे ह्या अफर्मेशनचं पण. तुम्हाला सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा असतो, पण एक वेळ अशी येऊन जाते की जस्ट तुम्ही असं विचार करता आणि त्या गोष्टी एक तर जर कोणी दुसरं तुमच्यासाठी ते करते किंवा तुम्ही ती गोष्ट करता एफर्टलेसली, म्हणजे ते करताना आपल्याला कष्ट नाही जाणवत. भूषण भाऊ कसं आहे, आता समजा आपण कुंड्यामध्ये एक रोप लावलं, तर सुरुवातीला हा. त्या अंकुर फुटेपर्यंत, त्याला 1 फूट वाढेपर्यंत, शेतामध्ये पेरणी जरी केली तर सुरुवातीला खूप निगा राखावी लागते, राईट. म्हणजे पहिला Yes, 1 yes. महिना 2 महिने, आणि हो. एकदा जर त्याने मुळ धरले आणि आता जर त्याचं हो. झाड झालं, तर मग ते उपटून नाही काढता येत इझिली, कारण आता त्याच्यात ताकद आहे ना. तो तुमचा संकल्प हो. इतका मजबूत होतो की आता तो निघत पण नाही. आता समजा मी जर 1 वर्ष कंटिन्यू व्यायाम केला आणि एके दिवशी मी नाही केला, तर बॉडी दुखायला लागते. ती म्हणते अरे चुकलं आज काहीतरी, आज तू नाही केला व्यायाम, आज हो. तू फिरायला गेला. हे म्हणजे दिस इज हाऊ हॅबिट वर्क्स, की तुम्ही एखादी हॅबिट Yes. परत सुरुवातीला तुम्हाला तो संघर्ष आहे. एकदा जर का तो हो. भिनला आपल्या, तर मग बस तेवढंच करायला पाहिजे. फिरायला तेच उगेल. राईट, परफेक्ट. Yes. चलो, मजा आली आज. हॅलो. बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी मोटिवेशन बोललो मी आणि माझे पण एकदम आता एनर्जी लेवल वाढले की अरे यार, आपलं पण एकदम रिफ्रेश झालं. तर मला वाटतं हीच फिलिंग तुमच्या सर्वांची पण असेल की आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंज करूया आणि अजून एक स्टेप पुढे जाऊया. तर थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग पेशंट ऑडियन्स. थँक्यू थँक्यू. उद्या भेटूया परत एकदा नवीन विषय घेऊन. शनिवार रविवार आहे, मजा करा आणि जमल्यास परत एकदा रात्री जॉईन व्हा. चलो, गुड नाईट टू ऑल. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय. गुड नाईट.